29 डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर शहर मुंबईने वारंवार पाठपुरावा करत भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांवर प्रकाश टाकला होता। स्थानक परिसरात प्रवासी, रिक्षाचालक तसेच वाहतूक पोलिसांना होत असलेल्या त्रासाबाबत सातत्याने वृत्तांकन करण्यात आले होते। याचीच दखल घेत आता प्रशासन खडबडून जागे झाले असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि रिक्षा युनियन लीडर्स यांच्यात महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्वांच्या विचार विनिमयानंतर एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून स्थानक परिसरातील काही महत्त्वाच्या बदलांवर प्रशासनाकडून विचार सुरू असल्याचं समोर आलंय। या प्लॅननुसार स्थानक परिसरात असलेली पोलीस चौकी आणि बेस्ट बसची चौकी स्थलांतरित करता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर परिसरातील काही दुकाने हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचाही विचार प्रशासन करत आहे। यासोबतच ड्रीम्स मॉलच्या पाठीमागील रस्ता रिक्षा चालकांसाठी रिक्षा स्टँड म्हणून विकसित करता येईल का यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली। या बैठकीला रिक्षा युनियनचे पदाधिकारी, मनपा अधिकारी, वाहतूक पोलीस, पोलीस अधिकारी, एसवॉटच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद, बेस्टचे सहाय्यक आयुक्त प्रशांत ठोंबरे, माजी आमदार रमेशभाऊ कोरगावकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भांडूप रेल्वे स्थानकावरचा हा जो दंडात्मक कारवाई करण्यात येत होती रिक्षा चालकांवर, त्यावर आज बैठक घेऊन चर्चा करण्यात आलेली आहे। नेमका काय तोडगा यावर काढण्यात आला आहे? आपण म्हणताय तसं नाहीये। दंडात्मक कारवाई बरोबरच दंडात्मक कारवाई झाली नाही पाहिजे। वाहतूक आपले जेवढे रिक्षा चालक, मालक सेना जे कोण असतील त्यांनी पण नियमांमध्ये काम केलं पाहिजे। पण ज्या ठिकाणी ज्या असुविधा आहेत त्या बाबतीत आपण या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य खासदार संजय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक झाली। या बैठकीमध्ये असं ठरलं गेलं की या ठिकाणी BST मध्ये असलेली चौकी, या ठिकाणी असलेलं छोटीशी पोलीस चौकी हे थोडंसं हटवणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आता वस्ती वाढलेली आहे, रिक्षा वाढल्या आहेत, बसेस वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे हा भाग एकच आणि छोटा आहे रस्ता, त्याला रुंदीकरण कसं होईल, त्याची मोकळी जागा कशी करता येईल या बाबतीत सन्मान्य संजय भाऊ पाटील खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नगरसेवक सुरेशदादा शिंदे असतील, आमच्या बडेताई असतील किंवा आमच्या राजुलताई संजय पाटील असतील, या उपस्थितांमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, मग ट्रॅफिक असतील, भांडूप पोलीस स्टेशन असेल, वॉर्ड ऑफिसर असतील, BSTचे अधिकारी यांचे बैठक झाली। त्याच्यामध्ये काही निर्णय असे घेण्यात आले की या काही गोष्टी त्या आम्ही हटवून रस्ता कसा मोठा करता येईल, रिक्षा कशा पुढे येता येतील, सुविधा कशी देता येईल, बेस्टची सेवा कशी पुढे येऊन आणखी चांगल्या प्रकारे करता येईल आणि रहदारीसाठी नागरिकांना काही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ही बैठक होती। आम्हाला भाऊंकडून आणि जे BSTचे अधिकारी आहेत, वाहतूक विभागाचे अधिकारी आहेत, पोलीस विभागाचे अधिकारी आहेत, सावंतसाहेब, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे चांगली साधक-बाधक चर्चा झाली। त्यानंतर भविष्यामध्ये हा रिक्षा स्टँड पुढे कसा नेण्यात येईल त्याविषयी चर्चा झाली आणि तसे पर्याय आपण सुचवलेले आहेत खासदार साहेबांना। खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की जे काय मध्ये अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात येईल, संबंधित खात्याशी पत्राव्यवहार करून, आणि त्यानंतर रिक्षा स्टँड पुढे नेण्याचाही प्रस्ताव त्यांनी आमचा मान्य केलेला आहे। दरम्यान या बैठकीनंतर आता पुढील काळात भांडूप रेल्वे स्थानक परिसरात नेमके कोणते बदल घडतात आणि प्रशासन या समस्येवर कोणती ठोस पावले उचलते याकडे आता संपूर्ण भांडूपवासियांचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।